एक मोठी बातमी आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या 3 दिवसीय विशेष अधिवेशनाच्या आज शेवटच्या दिवशी देवेंद्र फडणवीस सरकार आपलं बहुमत सिद्ध करणार आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे ही केवळ औपचारिकता राहील। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती प्रचंड बहुमतात आली निवडून आणि महायुतीत भाजपने 132 जागा जिंकल्यात, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं 57 आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्यात। आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची घोषणा झाल्यानंतर बहुमत सिद्ध केलं जाईल। विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर नवीन महायुती विश्वासदर्शक ठराव मांडणार आणि दुपारी 4 वाजता राज्यपाल CP राधाकृष्णन हे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील। आणखी एक मोठी बातमी याच संदर्भातील विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी कुणीही अर्ज भरलेला नसल्यामुळे राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड झाली। आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नार्वेकरांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल। राज्यातील 288 आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर आज सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची अधिकृत निवड होणार आहे। दरम्यान राहुल नार्वेकर यांनी गेल्या 2.5 वर्षात मोठ्या कौशल्याने विधानसभेचं कामकाज हाताळलेलं होतं। ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादात राहुल नार्वेकर यांनी निर्णायक भूमिका बजावली होती। त्यामुळे राहुल नार्वेकर चांगले चर्चेत होते आणि त्यांच्या कुशल कामगिरीच्या पार्श्वभूमीमुळेच राहुल नार्वेकरांना पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार आहे आणि आज विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची अधिकृत घोषणा केली जाईल। कोण आहेत राहुल नार्वेकर यावरती आपण एक नजर टाकूयात। शिवसेनेतून राजकीय प्रवासाला त्यांची सुरुवात झाली। राहुल नार्वेकर हे पेशानं वकील आहेत। 2014 साली राष्ट्रवादीकडनं त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली, मात्र 2014ला लोकसभेत त्यांचा पराभव झाला। 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ते विधान परिषदेवर गेले, तर 2019 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला। 2019ला भाजपतर्फे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आणि भाजपकडून माध्यम प्रभारी पदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली। 3 जुलै 2022 रोजी विधानसभा अध्यक्षपदी त्यांची निवड झाली। सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून दोन्ही सभागृहात त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली। राज्यातील सत्तांतराच्या घडामोडीमध्ये त्यांनी बाजू मांडली। 2024ला कुलाबा मतदारसंघातनं पुन्हा एकदा ते विधानसभेत विजयी झालेत आणि 2024ला पुन्हा एकदा त्यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागली आहे। आता पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट। यंदाच्या निवडणुकीत लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला नाकारलंय, त्यामुळे विनाकारण भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नका असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला। वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये आकडेवारी सांगत त्यांनी पवारांच्या आरोपांचं खंडन केलं। महाविकास आघाडीला ईव्हीएमवर शंका असेल तर अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा। बंडाऱ्याचे आमदार रवी राणा देखील राजीनामा देतील। दोन्ही निवडणुका बॅलेट पेपरवरती घ्याव्यात असं आव्हान नवनीत राणांनी खासदार बळवंत वानखेडेंना दिलं। इंदापूरच्या तरंगवाडी गावात ईव्हीएमच्या प्रतिकृतीची घोड्यावरनं मिरवणूक काढण्यात आली। मार्कडवाडीमध्ये ईव्हीएमला विरोध होत असताना ईव्हीएमच्या समर्थनार्थ ही रॅली काढण्यात आली। मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांना ईव्हीएमवर शंका असेल तर त्यांनी न्यायालयात जावं, पण त्यांना मतदान घेण्याचा अधिकार नाही असं सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केलं। तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस 12 तारखेला नागपुरात जाणार आहेत, तर भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून नागपूर विमानतळ ते धरमपेठ निवासस्थानापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे। नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे, परंतु सामान्य प्रशासन विभागाकडे कायमस्वरूपी 30 शिपाई कार्यरत आहेत। 1998 पासून शिपाई पदाची भरती केली नसल्यामुळे नव्या मंत्र्यांना शिपाई आणि चोपदारांची कमतरता भासेल अशी माहिती मिळाली आहे। विधानसभा निवडणूक निकालांना कलाटणी देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेलाच कलाटणी मिळणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे आणि छाननीनंतर नियमबाह्यपणे अर्ज बाद केले जातील अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली। वसई, विरार, कल्याण आणि ठाण्यातील जमिनीच्या खरेदी विक्रीपासून नव्या इमारतींमधील घर विकण्यावरती नियंत्रण ठेवणाऱ्या राजकारण्यांमुळे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घर विक्री नियोजनाला सुरुंग लागलाय। म्हाडाच्या 14,000 घरांची विक्री होत नसल्यामुळे या घरांना वाली कोण हा प्रश्न आहे।
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सुमारे 2030 घरांच्या विजेत्यांपैकी 450 विजेत्यांनी घरं परत केली आहेत. मात्र या अर्जदारांना महिना उलटून गेला तरी अद्याप म्हाडानं अनामत रक्कम परत केलेली नाही. दरम्यान लेखा विभागानं या संदर्भातील फाईल तांत्रिक कारण देत परत मिळकत विभागाकडे पाठवलेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मुंबई बाहेरील आणि महाराष्ट्राबाहेरील रुग्णांकडून शुल्क वसुली करण्याचा विचार पालिकेनं केला होता. मात्र राजकीय विरोधामुळेच हा विचार आता बारगळण्यात जमाय. त्यामुळे पालिका हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं आंतरराष्ट्रीय उड्डाणांची चर्चा होत असताना धावपट्टीसाठीची भूसंपादन प्रक्रिया 734 कोटींची तरतूद होऊन सुद्धा कागदावरतीच आहे. नगररचना विभागाचा भूसंपादन अधिकारी नेमल्यामुळे भूसंपादनाला खीळ बसली आहे. गेल्या वर्षी शासनानं भूसंपादनासोबतच इतर घटकांसाठी तरतूद केली, परंतु अजूनही विस्तारीकरणास चालना मिळालेली नाही. अलिबाग समुद्र किनाऱ्यावरती आलेल्या तरुणांमधील वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पेण तालुक्यातील तरुणाला मारहाण करण्यात आली. मारहाणीमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. बांगलादेशात हिंदू समाजातील नागरिकांवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात पिंपरी चिंचवडमध्ये निषेध करण्यात आला. स्वामी विवेकानंद चौकामध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. तर हिंदू समाजातील नागरिकांचं रक्षण करण्यासाठी हातात बॅनर धरून भारतीय नागरिकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केलाय. वर्ध्यामध्ये बांगलादेशातील हिंदूंवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं उद्या आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. यावेळी वर्ध्यातील दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय. बदलापूर स्टेशन परिसरामध्ये असलेल्या स्कायवॉकची दुरवस्था झाली आहे. हा स्कायवॉकच्या खालचा काही भाग कोसळला. या स्कायवॉकच्या दुरुस्तीकडे लक्ष न दिल्यामुळे मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त होते. उल्हासनगरमध्ये ईव्हीएम विरोधात वंचितनं स्वाक्षरी मोहीम राबवली. वंचितला मताधिक्यांची अपेक्षा असताना हवा तसा लीड मिळाला नाही, तर ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करण्यात कारणीभूत असल्याचा आरोप देखील वंचितनं केला. वर्ध्याच्या हिंगणघाट इथे अवैधरित्या सुरू असलेल्या इलेक्ट्रिक गेम पार्लरवरती पोलिसांनी छापा टाकला. छापेमध्ये 11 जणांना अटक करण्यात आली असून इलेक्ट्रिक मशीनसोबतच 2,90,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. भुसावळ दीपनगर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राख वाहतूक करणाऱ्या बल्करमुळे महामार्गावरती धोका निर्माण झाला. दीपनगर प्रवेशद्वारासमोर महामार्गावरती पुन्हा राखेच्या बल्करची पार्किंग देखील सुरू आहे. दीपनगर प्रवेशद्वाराच्या बाजूला सर्व्हिस रोड असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील सातपुडा परिसर आणि आदिवासी भागात किंवा शहरापासून दूर असलेल्या अनेक गावांमध्ये बोगस डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. जळगाव जिल्ह्यामध्ये 12 बोगस डॉक्टरांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी काही जणांवर कारवाई प्रस्तावित आहे, तर एकावर गुन्हा दाखल झालाय. भडगाव शहरासोबतच तालुक्यातील काही गावांमध्ये गिरणा नदीपात्रातून जेसीबी मशीनद्वारे अवैध वाळूचं उत्खनन सुरू आहे. वलवाडी इथून एक अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर महसूल विभागाच्या पथकानं ताब्यात घेतला. दोन्ही वाहनं भडगाव शासकीय ITI इथे जमा करण्यात आली आहेत. प्रतिबंधित केलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या कुणाल नंदकिशोर सांखला आणि किरण भगवान राठोड यांच्यावर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे. कुणाल सांखला याच्याकडून 9,050 रुपयांचा तर किरण राठोड याच्याकडून 4,800 रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला. वाशिम जिल्ह्यातील वडजी गाव 100% BCG लसीकरण करणारं राज्यातील पहिलं गाव ठरलंय. BCG लसीकरण यशस्वी केल्याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते वडजीचे सरपंच शत्रुघ्न बाजड यांचा सन्मान करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातील अस्लोद इथे दारूबंदीसाठी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये आडव्या बाटलीचा विजय झाला. या विजयानंतर आता गावातील दारूबंदी होईल आणि याबाबत समाधान व्यक्त करत महिलांनी जल्लोष केला. गोंदियामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. पावसामुळे रबी पिकाला धोका निर्माण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. विधानसभा निवडणूक काळामध्ये बुलढाण्याच्या चिखली मतदारसंघातील गावांमध्ये पैसे वाटप करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला गावकऱ्यांनी पिटाळून लावलं. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. गुहागर चिपळूण महामार्गावरती कचरा आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही पाटपनाळे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.